शेवटपर्यंत मजल मारली ते दोन संघ म्हणजेच आई जानाई कालका 11 संघ आणि दत्त माऊली नाट्य संघ या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या आपण देऊया। तसेच जे 14 संघ आहेत ज्यांनी आजच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थानं आयोजकांना देखील सहकार्य केलेलं आहे। भले पराजित संघ झालेले आहेत परंतु त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभागी घेऊन आजची स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली। त्या 14 संघांसाठी देखील आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया। आणि त्यानंतर आपण जातोय आपल्या सत्कार समारंभाकडे। खऱ्या अर्थानं आजची स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांच्याकडून आपल्याला देणगी प्राप्त झालेली आहे त्या त्या सर्व देणगीदारांची मी फक्त नावं वाचतोय कारण वेळेअभावी आपण प्रत्येकाचा सन्मान दिलेला आहे। आणि त्या देणगीदार आहेत शरदजी पाटील साहेब 5000 रुपये, नवनीत पाटील साहेब 2000 रुपये, संदीपजी वीर 1500, मिहिरजी शिगवण 1001, अमितजी कालेकर 1001, निलेशजी पानकर 555, दिपेशजी धाडवे 501, अंश दवंडे 1001, मनोहर गुरव 501, तनुजा आलिम 501, अमित झेपळे 501, अभिषेक पुरकर 501, आयुष यादव 501, मयूर पवार 501, श्रावणी दसुरे 501, स्वरूप दसुरे 501, हर्ष सीताराम बने 501, राहुल सकपार 501, नितेश लाड 501, मनीष वीर 501, अभिषेक मळेकर 501, संदीप गाडीगावकर 501, विहान ढोकळे 501, श्रीशा सचिन रेवाळे 551, आरोही प्रकाश कापरे 501, सुदेश तांबट 500 रुपये, रवींद्र राहुल 501, श्वेता राव 500, हर्षदा घाग 500, अक्षय सातेपकर 500, वेदिका चव्हाण 500, संदीप वीर 1000 रुपये, सुरेश मोगरे 251, महादेव करंजकर 500 रुपये, संतोष भोगल 501, मडवी साहेब 3000 रुपये, लक्ष्मण हरवडे साहेब 500 रुपये, सुनीलजी चव्हाण साहेब 500 रुपये, प्रदीपजी प्रवीणजी मनवल साहेब 500 रुपये, किशोरजी गुरव साहेब 500 रुपये। या सर्व देणगीदारांचं आपण जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। तसेच खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला वस्तू स्वरूपात देखील आपल्याला काही देणगीदार लाभलेले आहेत। असे या मानाच्या सन्मानाच्या या चमचमणाऱ्या आपण ट्रॉफ्या पाहिलेल्या आहेत। जी प्रथम ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पार्वती सकाराम कानिम यांच्या हस्ते आपल्याला प्रथम क्रमांकाचा चषक लाभलेला आहे। अनिलजी मोगरे साहेब फरारे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचा चषक, सुनीलजी करंजकर साहेब देगाव यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, विजयजी मुंडेकर पावनर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज, संदेशजी खांबे फणसू यांच्याकडून मालिकावीर चषक, शिजा संदेश वाघमारे सहभागी झालेल्या संघास सन्मान चिन्ह, समीर बबन शिगवण विजेता व उपविजेता संघास मेडल्स, प्रणेश मोरे यांच्याकडून ऑरेंज आणि पर्पल कॅप, योगीजी शिगवण पांगारी यांच्याकडून फर्स्ट हँड बॉक्स, सक्षम संदेश पाटील यांच्याकडून चेंडूचे बॉक्स आणि दिनेशजी पाटील यांच्याकडून चहा पाण्याचा खर्च असा सर्व वस्तू स्वरूपात देणगी देणाऱ्या या सर्वांचा आपण शब्द सुमनाने या ठिकाणी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया। आणि त्यानंतर आता आपण जातोय सन्मानाकडे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं वस्तू स्वरूपात ज्यांच्याकडून आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे असं प्रथम ज्यांना आपण सन्मानित करत आहोत सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांना मी पुढे येण्याची विनंती करतो। दिनेशजी पाटील साहेब, मी सन्माननीय संदेशजी खांबे साहेब यांना विनंती करेन की आपण त्यांना येतोशी सन्मानित करायचं आहे। दिनेशजी पाटील साहेब यांना या ठिकाणी आपण येतोशी सन्मान करत आहोत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण कोणतीही स्पर्धा म्हटलं तर नियोजन फार महत्त्वाचं असतं आणि आजच्या स्पर्धेचं नियोजन हे खूप सुंदर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय संदेशजी पाटील, समीरजी शिगवण साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मी सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे।
समीरजी शिगवण यांच्याकडून आपल्याला विजेता आणि उपविजेता यांच्यासाठी मेडल्स आपल्याला लाभलेले आहेत, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान होतोय संदेशजी वाघमारे सर, शरदजी पाटील साहेब यांना देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं आपल्या डोक्यावरती उन्हाचा कडाका होता आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्पर्धा म्हणजे पंचांचा हा निर्णय हा फार महत्त्वाचा असतो आणि ती पंचांची भूमिका ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे असे आपल्याला लाभलेले पंच आहेत विकासजी मांडवकर. विकासजी मांडवकर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी त्यानंतर राहुलजी मांजरेकर यांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण पंचांची भूमिका बजावली होती, त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी दीपेशजी पाटील यांना विनंती करेन की त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आपण एक मेडल्स एक आठवण आपण त्यांना देतोय आणि त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत राहुलजी मांजरेकर. त्यानंतर रवीजी राहुल यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी अंकुशजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. लवकर त्यानंतर संतोषजी चव्हाण, मी शांतारामजी पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. संतोषजी चव्हाण पंच म्हणून यांनी काम पाहिलं. अंकुशजी पाटील यांना या ठिकाणी आपण शांतारामजी पाटील यांच्या हस्ते आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर पंच म्हणून काम पाहिलेले परेशजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. मी विशाल पाटील यांना विनंती करून आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. परेशजी पाटील तसेच परेशजी पाटील खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर आज माझ्या बरोबरीने या दिवसभरामध्ये त्याने देखील सुंदररित्या समालोचन केलेलं आहे. आपला आवाज देखील आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून अगदी प्रोत्साहन करण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मेडल्स देऊन आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. कल्पेशजी पाटील, अभि उमासे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. पंच म्हणून या ठिकाणी त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मान एक सामूहिकरित्या आपण करत आहोत कमिटीचा. मी नाव घेतो, सर्वांनी लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. दीपेशजी पाटील, शुभमजी पाटील, सचिनजी पाटील, कल्पेश पाटील, राहुल पाटील, सुनील खळे, अजित गुरव, आकिब दळवी, संदेश तांबट, निलेश लाड आणि राहुल सकपाल. अजितजी गुरव आपण पुढे यायचं आहे, सन्मानित करायचं. अजितजी गुरव सुनीलजी खळे सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्कोररचं जे काम पाहिलेलं आहे प्रत्येक चेंडूचं आपल्याला या ठिकाणी अपडेट देत होते असे सुनीलजी खळे या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करत आहोत.
सचिनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आकिबजी दलवी आपण पुढे यायचं आहे. आकिबजी दलवी, नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय. आफटिपसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते देखील आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित होते आणि खास गावावरून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं लक्ष देखील आमच्याकडे होतं की कशा पद्धतीने चाललेलं आहे. खरोखर सुंदर नियोजन आज पाहायला मिळतंय. नितेशजी लाड यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जिगरजी पाटील साहेब, राहुलजी सकपाल लवकर यायचंय. लवकर लवकर मला पण गाडी पकडायची आहे. राहुल पण जिवंत आहे. लवकर लवकर राहुलला सांगा. अरे राहुल्या राहुल माहिती तो या ठिकाणी सन्माननीय प्रदीपजी करंजकर साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी शांतारामजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी हेतूचे सन्मान करायचा आहे. एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना हेतूचे सन्मान करतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली आहे त्यांना या ठिकाणी आपण ऐतिहासिक सन्मान करतोय. आणि खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे आपल्याला मैदान ज्यांच्याकडून प्राप्त झालं असे भगवानजी पाटील साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांच्याकडून आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये येणाऱ्या खेळाडूंना मोफत जेवणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यांचं या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. सन्माननीय भगवानजी पाटील साहेब, मी सर्व कार्यकारिणीला विनंती करतो आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. निलेशजी पाटील साहेब या पुढे. सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन कार्य हाताने आपली स्पर्धा जर कुठे उपलब्ध होत असेल मैदान, तर नक्कीच या ठिकाणी मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं जातं. असे भगवानजी पाटील साहेब यांना या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करत आहोत. संतोषजी भोगल साहेब, मी निलेशजी पाटील यांना विनंती करतो की संतोषजी भोगल यांना आपण सन्मानित करायचंय. झालं का? कैलासजी मोगाम यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. खास पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत, कारण आजची स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच या ठिकाणी हे नियोजन आपण पाहतोय. कैलासजी मोगाम हे खास पुण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत. अभिषेकजी पोरकर यांना देखील आपण सन्मानित करतोय. चला दीपेश पाटील, शुभम पाटील, सचिन पाटील, कल्पेश पाटील, राहुल पाटील या लवकर, सर्वांनी एकत्र यायचंय. आपण या ठिकाणी सन्मान करायचंय.
आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वी करण्यामागे ज्यांनी महत्त्वपूर्ण मेहनत घेतली त्या सर्व शिलेदारांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. या लवकर दीपेश पाटील, शुभम पाटील, सचिन पाटील आणि कल्पेश पाटील, राहुल पाटील, अंकुजी पाटील, सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय. जर आपण पाहिलं ना तर जिगर लागतो कुठलाही कार्यक्रम करताना आणि ते जिगर म्हणजे आमचे मित्र जिगरजी पाटील साहेब यांचं देखील फार महत्त्वाचं या ठिकाणी योगदान आहे. जिगरजी पाटील साहेब यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करायचे. धन्यवाद. जिगरजी पाटील साहेब आपल्याला आग्रह आहे आयोजकांचा लवकर जायचंय. 1 मिनिट आमच्याकडे टाइम आहे आपल्यासाठी, काय प्रॉब्लेम नाहीये, लवकर आपण यायचं आहे. सन्माननीय शांतारामजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिगरजी पाटील साहेब कोणताही कार्यक्रम असेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वी करण्यामागे महत्वाची भूमिका करतात असे जिगरजी पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आजची ही स्पर्धा लाईव्ह स्पर्धा आपण घरी बसल्या देखील पाहिली आहे आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून घरी बसल्या ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण सर्वांनी YouTube लाईव्ह यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी दादाला विनंती करेन आपण पुढे यायचं आहे, त्यांना देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. दर्शनरी म्हात्रे दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण सकाळच्या सत्रापासून YouTube लाईव्ह अगदी वेळेत या ठिकाणी चालू झालं आणि स्पर्धा देखील या ठिकाणी वेळेत चालू झाली. त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आपण जातोय आता आजच्या या स्पर्धेमध्ये ह्या चमचमणाऱ्या आपल्या ज्या ट्रॉफी आहेत कोणावरती नाव कोरलंय हे देखील आपल्याला या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन करत आहोत. प्रथम या ठिकाणी आपण पुरस्कार देतोय की आजच्या या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं सुंदर फलंदाजी केली होती आणि सुंदर फलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याने हा किताब आपल्या नावावरती या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे तो बेस्ट बॅट्समन कोण असेल ते नाव राखून ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक सूचना आलेली आहे की शेवटच्या फायनल मॅच मध्ये देखील आपण मॅन ऑफ द मॅच चा देखील पुरस्कार या ठिकाणी ठेवला गेला होता म्हणजे सामनावीराचा पुरस्कार. आणि हा सामनावीराचा पुरस्कार कोणाच्या नावाने जातो हे देखील पाहावं लागेल. फायनलचा सामनावीराचा पुरस्कार या लवकर मी सांगतो या ना. आणि या ठिकाणी सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय राहुल आगरे. मी अंकुशजी पाटील यांना विनंती करतो की हे मेडल्स आणि या ठिकाणी आपण प्रदान करायचंय मॅन ऑफ द मॅच. शेवटचा सामना म्हटलं तर फायनलचा सामना आपण जिंकायचा आहे हा मनाशी निश्चय बाळगला राहुल आगरे याला या ठिकाणी आपण सन्मानित करतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर आजच्या या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज कोणाचं नाव असेल जोरदार आपण नाव ऐकलं पाहिजे. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल आजच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट फलंदाज आहे
राहुल आगरे. हा? तुम्ही असं काय लिहिलं? बॅट्समॅन आणि बेस बॉलर स्वप्नील आहे. मी बॅट्समॅनच बोललो ना. आणि बेस्ट बॅट्समॅन म्हणून किताब जातोय राहुल आगरे यांच्या नावाने. मी सन्माननीय भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समॅन म्हणून या ठिकाणी पुरस्कार द्यायचे राहुल आगरे याच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत सुंदर अशी फलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये सुंदर असा परफॉर्मन्स ज्यांच्याकडून पाहायला मिळाला राहुल आगरे यांच्यासाठी आपण पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर बेस्ट बॉलर असेल कोण? स्वप्नील कुणाच्या संघामधला? आणि बेस्ट बॉलर आहे नांटे संघाचा स्वप्नील. संजयजी खांबे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण हा किताब दिला जातोय. बेस्ट बॉलर स्वप्नील यांच्यासाठी. हे नांटे संघाकडून या ठिकाणी शेवटच्या सामन्यापर्यंत सुंदर अशी मजल मारली होती, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नंतर कोणाला? अभि कोण आहे? आणि त्यानंतर शेवटचा म्हणजे संपूर्ण आपण स्पर्धा पाहिली तर मालिकावीर हे महत्त्वाचा किताब आहे. म्हणजे तुमची गोलंदाजी असेल फलंदाजी असेल आपण त्यामध्ये पाहिली जाते आणि हा पुरस्कार असेल बेस्ट मालिकावीर म्हणून पुरस्कार असेल आणि तो किताब जातोय नांटे संघाचा अभि. अभिसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दुसरा काय? अरे बेस्ट बॅट्समॅन बॉलर देतो आपण असं करतो. आणि या ठिकाणी आपल्याला पर्पल कॅप द्यायची राहिलेली आहे बेस्ट बॅट्समॅन. या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅन म्हणून राहुल आगरे याला या ठिकाणी आपण ऑरेंज कॅप देत आहोत आणि पर्पल कॅपचा मानकरी ठेवतोय बेस्ट बॉलर म्हणून स्वप्नील. ते त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे. स्वप्नीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप या ठिकाणी प्रदान करतोय. काय त्यांना काय देत आहे? मी निलेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण बेस्ट बॉलर स्वप्नील यांना ही पर्पल कॅप प्रदान करायची आहे. बस हॅलो. आजच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण सर्व संघांनी सहभाग नोंदवून आमच्या शिवसाई मित्रमंडळाला जे सहकार्य केलं त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते आतापर्यंत ज्याने उत्तम असं सुंदर अशा वाणीतून जे आपलं निवेदक म्हणून काम केलं ते सन्माननीय मनोजी टेमकर साहेब यांचा सन्मान आमच्या मंडळाचे कार्यकर्ते यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान तुम्ही आपण मायाची शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पचंद्राचं स्वागत आहे. मनोजी टेमकर या संपूर्ण कार्यकारिणी. दिवसभरामध्ये उत्तम असं त्यांनी सूत्रसंचालन केलं असे आमचे मित्र मनोजी टेमकर यांचा सन्मान होतोय. आणि यापुढे आता फक्त आपलं डिस्ट्रिब्युशनचं आहे.
त्यानंतर अजूनही कोणाचं शाब्दिक आभार मानायचे असतील तर आपण मानूया. हॅलो, अजून एक आहे. कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा कोणताही काम असू द्या, त्या प्रत्येक कार्यक्रमाला मार्गदर्शक आवश्यकता असते. आणि या संपूर्ण आमच्या मंडळाच्या चढणघडणीमध्ये आम्हाला ज्यांचं लाखमत असे मार्गदर्शन असतं ते सन्मान्य आमचे शांतारामजी पाटील यांचा सन्मान करते. सुनीलजी चव्हाण यांना विनंती करू आपण त्यांचा मायशालीची पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. शांतारामजी पाटील. धन्यवाद. त्यानंतर महिला मंडळ आपणही यायचं आहे, कारण खऱ्या अर्थानं जर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणी या ठिकाणी काम पाहत असतील तर महिला मंडळ असतो आणि महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत. या लवकर पुढे यायचं. मी कार्यकारिणीला विनंती करेन आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महिला मंडळासाठी, कारण महिलांची उपस्थिती देखील तेवढीच फार महत्त्वाची असते. आजच्या या स्पर्धेला शेवटच्या या अंतिम सामन्यामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. धन्यवाद. त्यानंतर फक्त एक संभाषण होईल आणि प्रथम आणि द्वितीय ट्रॉफी देऊन आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. मी कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्हावरे विभागाचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांना विनंती करेन की आजच्या या स्पर्धेला आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी शिवशाही मित्रमंडळ दाभिल पाटीलवाडी आयोजित भव्य दिव्य असे क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते. त्या सामन्यांमध्ये त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे प्रथमतः मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेमध्ये विजेता आणि उपविजेता दोन्ही संघांचे अभिनंदन करतो. आजच्या या स्पर्धेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित सर्व आमच्या दाभिल पाटीलवाडीतील सर्व पदाधिकारी, आमचे आदरणीय मार्गदर्शक शांतारामजी पाटील साहेब, प्रदीपजी करंजकर साहेब, त्याचबरोबर गावावरून खास या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले अजितजी गुरव, आमचे निलेशजी पाटील आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आजच्या या स्पर्धेमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांची मनं जिंकली ते आमचे सहकारी बंधू, या 18 गावातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय मनोजी टेमकर साहेब, त्याचबरोबर या दाभिल पाटीलवाडीतील एक युवा नेतृत्व ज्यांचं खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये, तो कार्यक्रम गावाचा असो, वाडीचा असो, या विभागाचा असो, तालुक्याचा असो, त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यांचं त्या ठिकाणी नावाप्रमाणेच प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक युगामध्ये त्यांची जिगर असते. तो जिगरबाज नेतृत्व म्हणजे जिगरजी पाटील साहेब यांचं खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी या आज टाळ्या वाजवा सर्वांनी त्यांचे कौतुक करायला पाहिजे. त्याचबरोबर आणि आपण या ठिकाणी पाहिलं उत्तुंगाची छान अशी पंचगिरी केली, ते आमचे राहुलजी मांजरेकर. खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक यासाठी करायचं आहे की पुण्यावरून प्रत्येक रविवारी मुंबईमध्ये येऊन या क्रिकेटची आवड काय असते ते सर्वांना दाखवून देतात. त्याचबरोबर आजच्या या खेळीमुळे वातावरण संपन्न झाल्या स्पर्धेसाठी सर्व क्रिकेट खेळाडूंना मी खऱ्या अर्थाने शुभेच्छेचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आयोजकांना सुद्धा अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलवून या ठिकाणी आमचं यथोचित मानसन्मान केलात त्याचबद्दल आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कारण वेळे व्हावी कुणाला या ठिकाणी आता शेवटचं संभाषण आपण ऐकलेलं आहे. आता आपण जातोय थेट या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती. खऱ्या अर्थानं ज्या चषकाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात तो मानाचा सन्मानाचा चषक म्हणजे शिवशाही चॅम्पियन चषक 2025. आणि या द्वितीय क्रमांकावरती ज्याने आपलं नाव कोरलेलं आहे तो संघ आहे
दत्तमाऊली नाट्य संघ या संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी 15 खेळाडू यांना विनंती करेन आपण सर्वांनी लाईनअपमध्ये यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मेडल्स देण्यात येईल. शांतारामजी पाटील साहेब यांना विनंती करेन आपण सर्वांना मेडल्स द्यायचे आहेत. या सर्वांनी लाईनीमध्ये उभं राहायचं आहे कारण ट्रॉफी देखील देण्यात येईल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण नांटे गावाचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थानं आपल्या विभागाच्या बाहेरचे देखील ही संघ आहेत आणि त्या संघाने देखील आपला खेळ उत्तमरित्या या ठिकाणी खेळला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण जर पाहिलं उत्तम खेळ करून या ठिकाणी फायनलमध्ये आपण प्रवेश केला आणि अंतिम सामन्यामध्ये आपण मजल मारली. उपविजेता चषकावरती आपलं नाव देखील कोरलं. ट्रॉफी देऊन टाकू का आता नंतर ना त्यांचं पण मेडल देऊया ना नंतर ट्रॉफी ना. सर्व लाईनअप मध्ये यायचं आहे आपण सन्मान हे घेतल्यानंतर मेडल्स घेतल्यानंतर. धन्यवाद. त्यानंतर विजेता संघ आहे आई जानाई कालकाई 11 संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या दापोली तालुक्यातील एक बलाढ्य संघ या संघाने आजच्या या चॅम्पियन चषकावरती नाव कोरलं. त्या सर्व खेळाडूंना या ठिकाणी मेडल देण्याची मी विनंती करतो. मी सुनीलजी चव्हाण साहेब यांना विनंती करेन आपण त्यांना मेडल्स प्रदान करायचे आहेत. या लवकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांनी शांत राहायचं नाही. अंतिम क्षण आहे. या अंतिम क्षणाची काही क्षणचित्र देखील YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपले खेळाडू जरी इथे नसले तरी प्रोत्साहन करणारी मंडळी आपली घरी आहे ते देखील पाहत आहेत. हा सन्मान होतोय आज आई जानाई कालकाई 11 करंजाली संघाचा. त्यानंतर या ठिकाणी ही मानाची सन्मानाची ट्रॉफी चमचमणारी ट्रॉफी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केली जाते आणि या ठिकाणी रोख रक्कम 11,111 रुपये या ठिकाणी दिले जातात. उपविजेता संघ आहे दत्त माऊली नाट्य संघ. या संघाचे कर्णधार सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण एक या ठिकाणी यायचं आहे आपला सन्मान घ्यायचा आहे. ही मानाची सन्मानाची चमचमणाऱ्या ट्रॉफीवरती उपविजेता संघ ठरलाय. दत्त माऊली नाट्य संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांनी कृपया लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. बरोबर. मोर्या मंगळ मूर्ती. फक्त कर्णधार या ठिकाणी थांबतील. कर्णधारा पुढे यायचं आपण. कर्णधार अभी नाही तो कभी नाही. 2 शब्दात फक्त शुभेच्छा द्यायच्या. 2च शब्दात. हॅलो. शिवसाई दाबिळ आम्हाला सर्व त्यांच्या टीमचं आम्ही दत्तगुरू क्रिकेट संघाकडून हार्दिक पहिले स्वागत करतो कारण आम्हाला खेळायला चान्स दिला. तसेच अंकुश पाटील यांनी पण टीममध्ये जागा नसताना तुम्ही या आम्ही जागा करून देईल. धन्यवाद. पुढच्या वेळेस आम्ही नक्की येऊ.
धन्यवाद. महत्वाचं म्हणजे तुम्हाला जागा करून दिली आणि त्या जागेचा तुम्ही परिपूर्ण फायदा उचललात आणि आज फायनलमध्ये प्रवेश केलात, त्यामुळे त्यांना देखील आपल्याला पार्टी द्यावी लागेल. धन्यवाद. त्यानंतर मी आमंत्रित करतो खऱ्या अर्थानं आजच्या या मानाच्या सन्मानाच्या शिवशाही चषकावरती ज्यांनी नाव कोरलेलं आहे तो संघ आहे आई जानाई कालकाई 11 संघासाठी जोरदार टाळ्या पाहिजेत. या ठिकाणी आपण ही मानाची सन्मानाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करतोय. या चषकावरती नाव कोरलेलं आहे आई जानाई कालकाई 11 करंजाई संघ. एक जोरदार घोषणा द्यायची आहे. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. जय मोरया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.